ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सहाय्यक वन संरक्षकवर अरे भो मॅडमला विभागाचा भ्रष्टाचार, वन विभागाचा भ्रष्टाचार, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अरे बोला निलंबित, अरे बोलता भ्रष्टाचार, वन जमीन अतिक्रमण, वन जमीन अतिक्रमण, आमच्या पशूंना चारा मिळालाच पाहिजे। मालेगावात 38 एकर वनजमिनीच्या 17 बोगस दाव्यांविरोधात लढा तीव्र। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तक्रारदाराचे आमरण उपोषण सुरू। मालेगाव प्रतिनिधी। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मौजे अस्ताने व मोहपाडे परिसरातील 15.40 हेक्टर सुमारे 38.05 एकर शासकीय वनजमीन 17 बोगस वनहक्क दाव्यांद्वारे हडपण्याच्या बेकायदेशीर प्रकाराविरोधात प्रशासकीय स्तरावर कारवाई होत नसल्यानं अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे। या प्रकरणी तक्रारदार संतोष रामचंद्र बोरकर यांनी आजपासून मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। शासकीय आदेश धाब्यावर। 60 दिवसांपासून कारवाई शून्य। वनहक्क कायदा फॉरेस्ट राईट्स ॲक्ट 2006 चे उल्लंघन करून आणि 13 डिसेंबर 2005 पूर्वीचा कोणताही कायदेशीर ताबा पुरावा नसताना कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून हे दावे पात्र ठरवण्याचा गंभीर प्रयत्न झाला आहे। 17 पैकी 12 दाव्यांमध्ये कंपार्टमेंट क्रमांक तर 4 दाव्यांमध्ये क्षेत्राचा तपशील रिक्त आहे। या प्रकरणी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय MOEF आणि CC आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक PCCF महाराष्ट्र यांनी चौकशीचे आदेश देऊनही उपवन संरक्षक नाशिक पूर्व यांनी गेल्या 60 दिवसात कोणतीही कारवाई केली नाही। तसेच मागील 4 महिन्यांपासून जिल्हास्तरीय समितीची DLC बैठक जाणीवपूर्वक टाळली जात असल्याचा थेट आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। मोहपाडे ग्रामसभेचा तीव्र विरोध। या बेकायदेशीर दाव्यांविरोधात मोहपाडे ग्रामपंचायतीने 29 मे 2026 रोजी ग्रामसभेत ठराव क्रमांक 14 संमत केला होता। गट क्रमांक 122/1 मधील 123 हेक्टर राखीव वनजमिनीवर गावाबाहेरील व्यक्तींकडून खोटे दावे दाखल करून खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय केला जात असल्याचे ग्रामसभेने स्पष्ट केले होते। दरम्यान उपवन संरक्षक राकेश सेपट यांनी चौकशीचे पत्र काढले असले तरी प्रत्यक्ष जमिनीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे उपोषणाचा निर्णय घ्यावा लागल्याचे बोरकर यांनी सांगितले। उपोषणादरम्यानच्या प्रमुख मागण्या। उपोषणस्थळीच दखल घेऊन पुढील 7 दिवसात जिल्हास्तरीय समितीची DLC विशेष बैठक आयोजित करावी। 17 बोगस वनदावे तात्काळ फेटाळून 15.40 हेक्टर वनजमीन शासनाच्या वन विभाग ताब्यात द्यावी। अपूर्ण फाईल्स मंजूर करणारे व बनावट दस्तऐवज जोडणारे अधिकारी, कर्मचारी व दलालांवर IPC कलम 467, 468, 471 व भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करावेत। इत्यादी मागण्यांसाठी आजपासून जोपर्यंत लेखी आश्वासन व कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार। आंदोलनकर्ते संतोष बोरकर व इतर उपोषणकर्ते। उपोषणाला पाठिंबा। आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती निखिल भाऊ पवार, सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप माऊली मोरे, मालेगाव ज्येष्ठ धनगर समाज नेते RP कुवर यांनी या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला आहे।
मोहपाड्या गावातील जे वन जमीन आहे ते आम्ही खूप दिवसापासून वारंवार पत्रव्यवहार हा पूर्ण केलेला आहे. पूर्ण करून आता मी गावाचा उपसरपंच असून तरी पण त्यांना निवेदन देऊन कुठले त्यांनी आमची दखल घेतली नाही. दखल घेतली. आम्ही जर त्यांना सांगितलं का बा जे असं झालेलं आहे, ते म्हणतात का हे आमच्याकडं नाही, ते त्यांच्याकडं नाही, हे याच्याकडं नाही, असे करून त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत आणले. त्याने अमर उपेशनची पाळी आम्हाला फॉरेस्ट खात्यावाल्यांमुळेच आमच्यावर आलेली. कारण की आम्ही जर त्यांना सांगितलं का बा की बाहेर जायचे, मग ते म्हणतात तुम्ही काय त्याचे हे करू शकता. मग त्यांना आम्ही सांगायचं आमच्याला तरी माहीत नाही, पण जंगल तुमचं आहे ना, तुम्ही याची चौकशी केली पाहिजे. तर फॉरेस्ट खात्यावाल्याने आम्हाला हे करायचं, कुठेतरी आमच्या त्यांना लावून आमच्या केशी गुन्हा दाखल करायचे, या असा प्रकार काही दिवसापासून 5-6 वर्षापासून यांनी आमच्यावर चालवलेला आहे. आज आम्हाला जिथे एक मोठा पाण्याचा तलाव आहे, त्या पाण्याच्या तलावामध्ये आमची मेंढी, बकरी, ढोरं हे पाणी पिण्याला कुठं येण्याची जागा ठेवली नाही. आम्ही या अधिकाऱ्यांना जर सांगायला गेलो, या अधिकारी म्हणतात मग आम्ही काय करायचं. पण त्यांनी काय करायचं म्हणजे मग त्यांचं जंगल आहे. पोलीस स्टेशनला आम्ही गेलो तर पोलीस स्टेशनवाला म्हणतो का तुमचा अधिकार नाही, हे फॉरेस्टचे जंगल आहे, जंगल त्यांचं आहे, तर मग आम्ही जगायचं कसं. त्याच्यासाठी आम्ही आता असं ठेवलेलं आहे, एक वेळा कधीतरी प्राण जाणार. त्याच्यासाठी अमर उपेशनला आम्ही बसतोय. उद्यापासून आमच्या महिला बाया पण सुद्धा अमर उपेशनसाठी येणार. आम्ही सगळे लोक अमर उपेशन, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटत नाही. आता मालेगाव तालुक्यातील मोहपाडा या गावामध्ये बेकायदेशीर वन दावे मंजूर करून ज्यांना वन हक्क कायद्याअंतर्गत जमीन देणे शक्य नव्हतं, अशांना जमीन देण्याचा प्रयत्न भ्रष्ट वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने सरकारकडनं केला जात आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. मोहपाड्याच्या स्थानिकांकडून या संदर्भात आज आंदोलनाची हाक देण्यात आली. आमरण उपोषणाला ते बसलेले आहेत. त्यांच्या आमरण उपोषणाला आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचा आणि मालेगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, त्यामध्ये प्रदीप भाऊ मोरे साहेब असतील, कुंवर साहेब असतील, यांचा सहर्ष पाठिंबा आणि सक्रिय पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे. मालेगाव तालुक्यात गोरगरीब आदिवासी बांधव असतील, त्याचबरोबर धनगर समाजाचे काही बांधव असतील, यांचा पशुपालनाचा मोठा व्यवसाय वन हद्दीलगतच्या गावांमध्ये सुरू आहे. या वन हद्दीच्या गावांलगत वन हद्दीमध्ये चराई क्षेत्राचा विकास करून त्या ठिकाणी पाळीव जनावरांना चरण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं ही सरकारची प्राधान्यक्रम असला पाहिजे. परंतु खोटे वन दावे दाखल करून ज्यांचा वन हक्क कायद्यामध्ये समावेश होऊ शकत नाही अशा लोकांना बोगस कागदपत्रे तयार करून, बोगस जुने खोटे दाखले तयार करून, FIR दाखल करून, जुने वनगुन्हे दाखल करून, ते कुठेतरी कागदपत्री कामकाज तयार करून, पुरावे तयार करून तो भ्रष्टाचार करून लाख 2-2, 3-3 लाख रुपयामध्ये 2-2, 3-3 एकर जमिनी वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बोगस वन दाव्यांमध्ये वाटप केलेले आहेत. याची सखोल चौकशी राज्य सरकारने SIT नेमून केली पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. आणि या सर्व बांधवांना पाळीव जनावरांच्या चरण्यासाठी, त्यांच्या रोजीरोटीसाठी आणि पशुपालनासाठी मोठ्या प्रमाणावर चराई पट्टा विकसित होणं आवश्यक असताना चराई पट्ट्याची जमीन ही वनदाव्यांखाली वाटप करून जे पशु आहेत त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न भ्रष्ट वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि सरकारने या प्रकरणी SIT नेमून जे अतिक्रमण वन जमिनीवर झालंय ते तात्काळ निष्कासित करावं. बोगस वन दावे तात्काळ खारिज करण्यात यावेत आणि ते रद्द करून वन जमीन पुन्हा ताब्यात घेण्यात यावी आणि पशुपालकांना सवलत देऊन चराई पट्टा विकसित करून त्या ठिकाणी गोधन असेल, पशुधन असेल याचं संवर्धन व्हावं, त्यांचा विकास व्हावा. यासाठी गोरगरीब आदिवासी आणि धनगर समाजाच्या बांधवांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणात आमचा पाठिंबा व्यक्त करतो आणि सरकारने याची तात्काळ दखल न घेतल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी वन अधिकारी कर्मचाऱ्यांची असेल हे या ठिकाणून मी जाहीर करतो. मौजे मोहपाडा तालुका मालेगाव येथील
जे वनदावे मंजूर करण्यात आलेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने मंजूर करण्यात आलेले आहेत। सदर ज्यांना पट्टे मंजूर केले ते त्या गावातील रहिवासी खातेदार नाहीत। ते जे मूळ आहे ते आस्ताने गावचे आहेत। आस्ताने गावामध्ये 214 हेक्टर वन जमीन शिल्लक असताना मोहपाड्यामध्ये देण्याचा उद्देश काय, या बाबतीत संपूर्ण चौकशी झालीच पाहिजे। याची चौकशी CID मार्फत करावी, कारण ज्या दलालांनी याच्यामध्ये त्या लोकांना लुबाडून आणि खोटे दावे मंजूर करून कागदपत्र रहिवासी नसताना त्यांना वाटप केले, याच्या बाबतीत CID चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे आणि जे सहभागी आहेत यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना निलंबित केले पाहिजे वन अधिकारी या विभागातले। एवढंच या संदर्भात मी नमूद करू इच्छितो।